नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। मित्रांनो, मी गेल्याच आठवड्यामध्ये जो अमित शहांची मुंबईतील भेट आणि त्यांनी केलेली धमकावण्याची भाषा याबद्दल एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ केल्यानंतर मला RSS BJPच्या लोकांनी पुष्कळ ट्रोल केले। जवळजवळ 40-45 लोक त्यांच्या त्या अवाच्य भाषेमध्ये मला सातत्याने ट्रोल करत होते। पण मी काय असल्या ट्रोलवाल्यांना मी कधी किंमत देत नाही, पण मी हजार जबाबी असल्यामुळे मी त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये, तुम्ही बघा माझा तो व्हिडिओ जाऊन, मी त्या 40 लोकांना सडेतोड उत्तरं त्यांच्याच भाषेमध्ये दिली। मी पण हाडाचा राजकीय कार्यकर्ता आहे आणि मी असल्या लोकांची काय पर्याय करत नाही, त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये मी दिलंय उत्तर 40 लोकांना। इतकं ट्रोल करत होते ना ते, त्यामुळे त्यांना मी सांगतो असले ट्रोल बिल असेल ना त्याला मी घाबरत नाही, कळलं ना। आजही या वयामध्ये कोण आलं ना तर त्याला 2चे 4 ठोसे द्यायला मी केव्हाही तयार असतो, त्यामुळे याचा काय उपयोग होणार नाही। मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा की मी परत आज रिपीट करतो, माझा हा चॅनल आहे ना टाइम्स ऑफ इंडिया, हा एक खांबी मी चालवतो। या चॅनलला कोणाची आर्थिक कसलीही मदत नाही। हे रिसर्च वर्क जे मी काय करतो, लोकांशी भेटतो, लोकांशी बोलतो, जे काय वाचन करतो, जे काय मी पाहतो, कळलं की नाही, त्याच्या बेसिसवर, आणि मी राजकारणाचाच विद्यार्थी असल्यामुळे, एक राजकीय कार्यकर्ता असल्यामुळे रस्त्यावरचा तोही, मला जे काही कळतं त्याचं विश्लेषण मी सामान्य लोकांच्या पुढ्यामध्ये मांडण्याचा माझ्या परीने माझ्या योग्यतेनुसार प्रयत्न करतो, एवढंच। मी जनरली कुठल्याही राजकीय पक्षाची सहसा बाजू घेत नाही, एक्सेप्ट काही इलेक्शनच्या वेळेला मी आहे एका पॉलिटिकल पार्टीशी, मी त्यांचा कार्यकर्ता आहे, ॲक्टिव्ह कार्यकर्ता, लॉयल आहे, त्यामुळे इलेक्शनच्या वेळेला मी साधारण त्यांच्या कलाने काही व्हिडिओज करतो। याच्या पलीकडे एरवी माझं राजकीय विश्लेषण करताना मी कुठल्याही एका व्यक्तीची किंवा कुठल्याही एका राजकीय पक्षाची 100% बाजू घेतं असं कधीच नाही, असं मी कधी होऊ देत नाही। त्यामुळे माझा हा चॅनल इंडिपेंडंट आहे, मुक्त विचारसरणी, लोकशाही, स्वातंत्र्य याचा पुरस्कर्ता आहे। कुठल्याही सासल्या या धमकावण्या आणि कसल्याही पॉलिटिकल प्रेशरला, कारण मी माझ्या आयुष्यात कधी काही करप्शन केली नाही, त्यामुळे ह्या लोकांच्या ही जी माणसं आहेत धमकावण्याची, त्याला मी काय अजिबात घाबरत नाही आणि आयुष्यात कधी घाबरलो पण नाही। सांगायचा मुद्दा असा की मी आज जे तुमच्याशी मी चर्चा करणार आहे ती एकनाथ शिंदेबद्दल करणार आहे। याच्या अगोदर मी जवळ 5 व्हिडिओ एकनाथ शिंदेंवर केले होते, ते म्हणजे गद्दार कृतज्ञ एकनाथ शिंदेना पराभूत करा, गद्दारांचा नाथ एकनाथ, दसरा मेळावा, एकनाथ शिंदेच्या राजकीय अस्ताची सुरुवात, आणि शेवटचा माझा व्हिडिओ होता त्यांच्यावरचा म्हणजे विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा फुगा फुटणार। आणि आज मी जो विषय घेतला आहे तो एकनाथ शिंदेंचा फुगा, राजकीय फुगा विधानसभेच्या इलेक्शन नंतर कसा आता फुटू लागलाय, किंबहुना तो फुटलाय, याचं विश्लेषण मी आता चर्चा तुमच्याशी करणार आहे। मित्रांनो, अनेक राजकीय विश्लेषक त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सातत्यानं सांगताय की एकनाथ शिंदेना 57 जागा मिळाला, त्यांना एवढी टक्के मतं मिळाली वगैरे वगैरे, आणि त्यांची शिवसेना टिकणार आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं अस्तित्व राहणार नाही आहे, ते आदित्य ठाकरेला देखील लेफ्ट राईट घेतात आणि ते म्हणतात की तो यांचा NGOचा लीडर आहे वगैरे वगैरे, अशी जातात। त्याची चिरफाड करून एकनाथ शिंदेंचा पक्ष हा कसा खोटा पक्ष आहे, कळलं की नाही, याचं मी विवरण आज तुमच्यापुढे करणार आहे। आणि एकनाथ शिंदेंचा फुगा कसा फुटला आहे प्रत्यक्षात गेल्या 3 महिन्यामध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्यक्षात तुम्ही इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांनी जे काही नाराजी नाट्य केलं त्याच्या मागे फक्त केंद्रातले अमित शाह हे त्यांच्या पाठीशी होते एकनाथ शिंदेंच्या, म्हणून ते काही काळ नाराजी नाट्य करू शकले। अदरवाईज एकनाथ शिंदे हॅज लॉस्ट हिज पॉलिटिकल वेटेज, नोबडी केअर्स फॉर हिम इन दिस महायुती, त्यांची काहीही किंमत महायुतीमध्ये राहिलेली नाही आहे, त्यांच्या शब्दाला कसल्याही प्रकारचा मान राहिलेला नाही। हे तुम्ही सर्वांनी, जो शपथविधी झाला त्यावेळेला सगळे राजकीय नेते, पंतप्रधान, होम मिनिस्टर, CM डेझिग्नेटेड फडणवीस, हे सगळे तिथे बसलेले असतात। एकनाथ शिंदे हाताची घडी तोंडावर बोट ठेवून मान खाली घालून तिथे एकटे स्टेजवर उभे होते, हे तुम्ही चित्र पाहिलं असेल। खरं तर त्याच क्षणाला त्यांच्या अस्ताची सुरुवात झालेली होती आणि ते आस्थागायत होते। मग त्यांना म्हणे की पाहिजे ती मिनिस्टर दिली गेली त्याला, म्हणजे त्यांना ते अर्बन डेव्हलपमेंट खातं मिळालं वगैरे वगैरे। ज्यांना सरकारचं कामकाज कशा रीतीने चालतं हे ज्या लोकांना माहिती आहे, ज्यांना मंत्रालयाची कामकाजाची माहिती आहे, त्यांना माहिती आहे अर्बन डेव्हलपमेंट काय, उद्या जर यदाकदाचित त्यांना होम मिनिस्ट्री जरी मिळाली असती तरी त्या होम मिनिस्ट्रीमध्ये ते स्वतःला पाहिजे तसं काहीही करू शकले नसते, कारण इट इज अ प्रिरॉरिटी ऑफ द चीफ मिनिस्टर टू साइन अँड से अल्टिमेट येस ऑर नो टू एनी प्रपोजल।
असल्या कसल्याही प्रकारच्या महत्त्वाच्या फाईल ही अल्टिमेटली चीफ सेक्रेटरी मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर ठेवतोच. त्यांची सिग्नेचर झाल्यासही कुठल्याही डिसिजनला काही अर्थ नसतो, महत्त्वाच्या डिसिजनला. त्यामुळे आता त्यांना एकनाथ शिंदेना अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर दिल्या म्हणजे काय मोठं त्यांनी आकाशाला बोट लावलं अशाला काही भाग नाही. कळलं, छोटी मोठी चिरीमिरीची कामं त्यांना करत असतील, पण महत्त्वाचे अर्बन डेव्हलपमेंटचे डिपार्टमेंट संदर्भात महत्त्वाचे डिसिजन हे मुख्यमंत्रीच घेणार आहेत. कळलं की नाही. आता येऊया त्यांच्या 57 जागा. हे 57 जागांचं विश्लेषण करताना हे जे विश्लेषक आहेत, मी त्यांचा योग्य आदर करून सांगतो की हे ईव्हीएमचा घोटाळा ध्यानातच घेत नाहीत. ईव्हीएमच्या घोटाळ्यात नंतर 76 लाख मतांचा घोटाळा झालेला आहे. ती प्रकरणं सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. त्याचं कशा रीतीने ती 76 लाख मतं ट्रान्सफर झाली, त्यांची ती मतं त्यापैकी मोर दॅन 60% मतं ही भारतीय जनता पक्षाला गेली. आणि जे काही भारतीय जनता पक्षाचे जे एवढं जनमत विरुद्ध असताना देखील त्यांना जे 132 का 133 जागा मिळाल्या आणि अखंड महायुतीला जवळजवळ 230 ते 240 जागा मिळाल्या. ही सगळी त्या ईव्हीएमची करामत होती. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात न घेताही सर्व ॲनालिसिस करून सांगतात, विश्लेषण करून सांगतात की एकनाथ शिंदेला 57 जागा मिळवल्या त्यांनी, म्हणजे त्यांची शिवसेना खरी आहे. अशी धादांत असत्यावर आधारलेलं विश्लेषण ही माणसं करत असतात. खरं तर ती 57 जे विरोधी पक्षाचे जे 30-35 लोक निवडून आले ते देखील त्या ईव्हीएमच्या मेहरबानीनेच निवडून आलेले आहेत. कारण तिकडनं त्यांना तसं फीडबॅक होतं की ह्या लोकांना पाडा, ह्या लोकांना निवडून आणा. त्यामुळे आदित्य ठाकरेंना निवडून आणलं. त्यांना जर पाडलं असतं तर सगळीकडे बबल झालं असतं, सगळा मोठा गोंधळ उडाला असता. पण बाकीच्या लोकांना त्यांना जे नको होते, म्हणजे बाळासाहेब थोरात वगैरे अशी जी माणसं होती त्यांना ठरवून त्यांनी पाडलं. कळलं की नाही. ही सगळी ईव्हीएमची करामत आहे. त्यामुळे हे विधानसभेचं सरकार आता जे स्थानापन्न झालेलं आहे हे जनमताच्या मताचा आदर करून त्यांचं प्रतिनिधित्व करणं हे सरकार नाही आहे. ही गोष्ट एक तुम्ही अंडरलाईन करून घ्यायला पाहिजे. कळलं. आणि त्या अशा जनतेच्या मनाचं प्रतिनिधित्व न करणारं असं हे शासन आहे. आणि त्या शासनामध्ये आज त्यांना एक सत्तेचा तुकडा दिला आहे एकनाथ शिंदेने, तो अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर. दुसरी गोष्ट की त्या ईव्हीएमची करामत पण अशी होती की ते गेलेले 40 जे त्यांच्यावर गेलेले आमदार त्यातला एकही पडला नाही. सगळे चांगल्या प्रचंड बहुमताने चांगल्या मताने निवडून आले. आणि जे विरोधी पक्षाचे निवडून आले, जे आमदार निवडून आले त्यांना 4000 5000 अशी काहीतरी फक्त जास्त मतं मिळालेली. हे सगळं ईव्हीएमचा खेळ होता. कालांतराने ते सगळं सत्य आज ना उद्या बाहेर येणार आहे. कळलं. दुसरा मुद्दा म्हणजे आज जे म्हणतायत ना की शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना खरी कुठली आहे तर ती एकनाथ शिंदेची आहे. मी तुम्हाला सरळ सांगतो की एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ती कागदावरची शिवसेना आहे. बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली, वाढवली, जोपासली, त्याचा कल्पवृक्ष करण्याचा त्यांनी जो जोरदार प्रयत्न केला ती त्यांची स्वतःची वैयक्तिक मेहनत होती. अनेक स्ट्रगल त्यांनी बघितले. कळलं की नाही. अनेक धोके पत्करले, अनेक हल्ले पचवले आणि त्यांनी संघटना वाढवत नेली. एक आदर्श अशी त्यांनी संघटना करण्याचा प्रयत्न केला. ह्यांना जे मिळालं ते बळजबरीने हा पक्ष तुझा म्हणून त्यांच्या झोळीमध्ये शिवसेनेचं सगळं एकनाथ शिंदेच्या झोळीमध्ये भारतीय जनता पक्षाने इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टातील डिसिजन जज मंडळी जी होती त्या सर्वांना मॅनेज केलेलं असावं असा अंदाज निरीक्षक व्यक्त करत आहेत. त्यांच्या बळावर भारतीय जनता पक्षाने शिवसेना ओरिजिनलचं जे काय होतं ते त्यांच्या झोळीत घातलं. त्यांनी ते शिवसैनिक होत नाही आणि तो शिवसेना खरा पक्ष होतच नाही. जनतेच्या दारामध्ये जेव्हा बॅलेट पेपरद्वारे मतदान होईल आणि त्यावेळेला जर त्यांना अशा प्रकारच्या जागा मिळाल्या त्यावेळेला ते म्हणू शकतील की माझा पक्ष हा खरा आहे. आता हे बीजेपीच्या दृष्टीने यांची किंमत एकनाथ शिंदेची 0 झालेली आहे. त्यामुळे त्यांनी आत्ता पण ते त्यांच्या दरेगावला जाऊन बसले होते, काहीतरी नाराजी झाली ते पालकमंत्र्यांना. त्यांच्या नाराजीला आता कोण किंमत देते आहे महायुतीमध्ये? कोणी किंमत देणार नाही आहे. एवढी त्यांची किंमत 0 झालेली आहे. कारण बीजेपी त्यांना प्रत्येक वेळेला सांगणार आहे की आपण कशा रीतीने निवडून आलो याचे भागीदार तुम्ही देखील आहात. तुम्हाला पण माहिती आहे आणि आम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला जे दिलं आहे ती सत्ता उपभोगत राहा. येणारा सगळं काळ. कळलं की नाही. त्यांची राजकीय कारकीर्द ही बीजेपीच्याच आधिपत्याखाली बीजेपी फेकून देईल ती सत्तेची तुकडे. सगळ्यात बसच्या पलीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्याकडे असलेल्या शिवसेनेला भवितव्य नाही. इलेक्शनच्या अगोदर ते मुख्यमंत्री असताना ते पाण्यासारखा पैसा मुख्यमंत्र्यांना कधी कोणाकडे पैसे मागावे लागत नाही तो. त्यामुळे येणारा पैसा ते बराच पैसा ते लोकांना देत होते. म्हणजे विशेषतः आमदार खासदार यांना प्रचंड पैसा पुरवत होते. आता ते उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी पैसे देण्याचं सगळं थांबवलंय असं लोक म्हणतात. कळलं. त्यांची जी नाटकं होती ती सर्व बंद झाली आहेत.
मी प्रत्यक्ष ते जे म्हणत होते की हा मुख्यमंत्री म्हणजे कोणालाही जनतेला, सामान्य जनतेला भेटणारा मुख्यमंत्री आहे म्हणून मी ना त्यांच्या बंगल्यावर वर्षावर 3 वेळा गेलो. त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते, कळलं की नाही. मला काय मागायचं नव्हतं, काय नाही, मला फक्त व्हेरीफाय करायचं होतं ते जनतेला भेटतात का, म्हणून मी 3 वेळा गेलो. 3 वेळेला ते काय बंगल्यात नव्हते. मग माझ्या वृत्तीप्रमाणे मी तिकडे असलेल्या पोलिसांची मैत्री केली. तिकडचा ऑन ड्युटी सिनियर इन्स्पेक्टर कोण होता आणि तो ऑन ड्युटी PSI होता, त्यांच्याशी माझी बोलाचाल झाली. मी त्याला एकच प्रश्न विचारला, हे जे चाललं आहे ना की तेच कोणालाही भेटतात वगैरे, याच्यात काय खरं आहे. ते म्हणाले, कसलं खरं आणि खोटं म्हणताय, तुम्हाला आता आत पाठवायचं असेल तर जोपर्यंत आतून तुमचं नाव येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला आतमध्ये जायला देणारच नाही. मग म्हटलं, ते सांगतात ते रात्री 2-2 वाजेपर्यंत लोक ते भेटतात म्हणजे काय आहे. जेव्हा मिनिस्टर झाले की सगळेजण कसे 8 दिवस आपले दरवाजे उघडे ठेवतात, कोण येतील त्याला चहा पाणी अगदी सगळे गोड आश्वासन आहे, तोच प्रकार आहे. ते कोणालाही अपॉइंटमेंटशिवाय भेटत नाहीत आणि जे सामान्य जनतेला काय भेटायचं असेल ते लग्न समारंभ, पूजा बिजेला जातात, तिथे 50 लोक येतात, त्यांना ते भेटतात. जनतेची कारणे सोडवण्यासाठी जे काय भेटायचं असतं, लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जे काय, तसे ते कोणालाही भेटत नाहीत अपॉइंटमेंटशिवाय, असं मला त्यांच्या ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरने सांगितलं. त्यामुळे ते त्यांचं नाटक आता संपलंय. आता डेप्युटी चीफ मिनिस्टर झालं, ते लोकांना त्यांचं भेटणं म्हणजे कुठल्याही समारंभात जाऊन त्याला हात मिळवणी करा, ते भेटतात. कोणी त्यांना जाऊन त्याला सेकंड करू शकतं, काय कसं काय ते पण म्हणतात, या माझ्याकडे कामं घेऊन या वगैरे, असं हेच त्यांचं चाललेलं आहे. एकनाथ शिंदेचं राजकीय अस्ताची सुरुवात झाली, मी जे म्हटलं तो राजकीय अस्ताला सुरुवात झालेलीच आहे. ज्या दिवशी केंद्रामधलं भारतीय जनता पक्षाचं NDA सरकार कोसळणार, त्याच्या काही कालांतराने महाराष्ट्रात देखील शासन BJPचे संपणार आहे आणि त्यानंतर या एकनाथ शिंदेची किंमत ही झिरो होणार आहे, पूर्णपणे झिरो होणार आहे. हे लक्षात ठेवा, काळ्या दगडावरची सफेद रेषा आहे, कळलं. ते सातत्याने प्रयत्न करत आहेत एकनाथ शिंदे की जी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे ती फोडण्याचा ते सातत्याने अजूनही प्रयत्न करत आहेत. नगरसेवकांना बोलत आहेत, आश्वासनं देऊन, शाखांमध्ये शाखाप्रमुखांना प्रपोजल जात आहेत, जे त्यांचे मिनिस्टर्स आहेत त्यांच्यातर्फे, तुम्ही आमच्याकडे, आम्ही तुमची कामं करतो. तुम्हाला सांगतो ना, शिवसेना प्रमुखांनी जो शाखाचा पॅटर्न तयार केला होता, त्या पॅटर्ननुसार ह्या क्षणाला देखील, मी आज तुमच्याशी बोलत असताना देखील, शिवसेनेचा तो पॅटर्न अजूनही भक्कम आहे. शाखामध्ये असलेले जे सैनिक आहेत त्यांच्यामध्ये देखील, मी ज्या शाखा क्रमांक 18 मध्ये मी जिथे कार्यरत आहे त्या शाखेमध्ये पण असं काही सैनिकांनी प्रपोजल आणलं होतं की आपण 26 जानेवारीला अगोदर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाऊया. या शाखेतला एकही सैनिक त्या बाजूला जायला तयार होईना, म्हणाला आम्हाला जायचंच नाही, कारण हा जो सैनिक आहे हा कसल्या अपेक्षेने आलेला नाही आहे. तो शिवसेना या 4 शब्दांची किंमत आणि मराठी माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी तो शिवसेनेचा जुळला गेलेला आहे, कळलं की नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेने किती आपटू दे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने किती आपटू दे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे पक्ष जो शाखा लेवल आहे तो दुबगणं ही अशक्य आहे, कळलं की नाही. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे यांचं अस्तित्व हे फक्त जोपर्यंत त्यांना BJPचा वरद असते, BJP बरोबर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या एकनाथ शिंदेचं राजकीय अस्तित्व राहणार आहे. जनरली कसं असतं माहिती आहे की कुठलाही राजकीय पक्ष, मी आता विश्लेषक म्हणून तुम्हाला सांगितलं हा पक्ष संपणार, तसा काही कुठलाही पक्ष कधी संपत नाही. एकच उदाहरण आहे, म्हणजे स्वतंत्र पक्ष जो होता तो स्वातंत्र्य काळानंतर तो पिलूमध्ये त्याचे अध्यक्ष होते, तो कालांतराने फसला, कारण त्यांच्याकडे कार्यकर्तेच नव्हतं, तो संपला, विसर्जित झाला. तीच परिस्थिती यांच्यावर पण येणार आहे. जर BJPचा सपोर्ट न घेता यांनी काही राजकीय कारकीर्द करायचा प्रयत्न केला, कळलं ना, आणि तो यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. कारण एकनाथ शिंदेच्या राजकीय पक्षाचं नेतृत्व हे खुजं नेतृत्व आहे. एकनाथ शिंदेची जी पर्सनॅलिटी आहे ती काय डायनामिक नाही, लोकांना जवळ करणारी नाही आहे, की त्यांना आकृष्ट जवळ करण्यापेक्षा लोकांना आकर्षित करणारी त्यांची पर्सनॅलिटी नाही आहे, त्यांच्याकडे तसं वक्तृत्व नाही आहे. त्यांनी शाखा लेवलला शाखापासून जी काय बांधणी करायचं ते तंत्र त्यांना माहिती नाही आहे. त्यांनी लिहून दिलेली भाषणच ते CM झाल्यापासून वाचते. त्याच्या अगोदर पण त्यांना वक्तृत्व त्यांचं डेव्हलप करण्याचीच अनेक संध्या होत्या, पण त्यांनी त्या संधीचा कधी सदुपयोग करून घेतलाच नाही. त्यामुळे त्यांना धड नीट बोलता येत नाही, कुठली गव्हर्नमेंट स्कीम सांगता येत नाही, फक्त लोकांना सेकंड करायचं, या मी तुमची कामं करतो म्हणायचं, पैसे होते तर पैसे दिले, याच्या पलीकडे त्यांचं राजकीय अस्तित्व काही नाही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचा फुगा हा फुटलेला आहे, हे मी तुम्हाला त्रिवार सांगतोय. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला काहीही राजकीय भवितव्य नाही. त्यांच्याबरोबर गेलेले सगळ्यांनी आपली पॉलिटिकल करिअर ही म्हणतात पॉलिटिकल राजकीय कारकीर्द ही अगदी याला लावून ठेवलेली आहे आणि ते सर्वजण फसणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. आता जे त्यांच्याबरोबर जे काही नगरसेवक वगैरे गेले ते निवडून येण्याची शक्यता नाही. अर्थात हे माझं विश्लेषण. परत जर EVMचा घोटाळा
महापालिकेच्या निवडणुकांमध्ये झाला नाही ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काहीही मुंबई ठाणे नंतर कल्याण नगरपालिका किंवा इतर नगरपालिकांमध्ये काहीही भविष्य नाही, हे मी तुम्हाला सांगतोय. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कायम आता त्यांचं म्हणजे थोडी ट्रान्झिटरी फेज चालली आहे, संकट काळ चाललेला आहे. यामध्ये देखील शीर्षस्थ नेतृत्व शिवसेनेचं जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जर स्वतःचा ॲटिट्यूड आणि थोडंसं लवचिकता दाखवली, कळलं की नाही, नाविन्याचा जर ध्यास घेतला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याला प्रचंड असं मोठं एक भवितव्य आहे. फक्त थोडं म्हणतात ना त्याला रिज्युनेट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. काय आपण कुठे चुकलो, कुठे काय आणखी सुधारणा करायला पाहिजे आणि नाविन्याने जर पुढे नाविन्याचा ध्यास घेऊन जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने घेतला तर मात्र त्यांच्या सेनेला मात्र प्रचंड होय. तो किती लोकांनी सांगितलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला हा पक्ष कधीही कुठे खाली जाणार नाही, तो कायम वरतीच राहणार. उलट एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे, जी कागदावरची शिवसेना आहे, तो पक्षच नाही आहे. तो बीजेपीने मी मगाशी म्हटल्यामुळे दिलेला त्यांना एक हे आहे की हे घ्या तुमचं म्हणून, पण ते सांभाळता यायला पाहिजे ना, तसं कार्य करायला पाहिजे ना, आणि तुमची यंत्रणा पाहिजे ना. ती यंत्रणा आहे कुठे? एकनाथ शिंदे पण कुठल्याही पदाधिकाऱ्यांना भेटत नाहीत, कळलं की नाही. ते फक्त त्यांचे जे कोण आहेत त्यांनाच भेटतात आणि कशा रीतीने काय करतात ते त्यांचं त्यांना माहीत. त्यामुळे ते पक्ष वाढण्यासाठी, पक्ष बांधणीसाठी एकनाथ शिंदे हे नेतृत्व कधीही त्यांच्या शिवसेनेला फलदायी ठरणार नाही, हे मी त्रिवार तुम्हाला सांगतो. परत ही गोष्ट तुम्हाला सांगतोय. त्यामुळे त्यांचा फुगा ऑलरेडी फुटलेला आहे. त्यांचं काही राजकीय किंमत काही नाही आहे. जी राजकीय किंमत त्यांना परत कधी येणार पण नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, मला जे एकनाथ शिंदेबद्दल जे काय वाटलं याच्यात व्यक्तिगत माझं काही नाही. मी त्यांचं खरं विश्लेषण केलं आहे, कारण मी रस्त्यावरचं कार्यकर्ता आहे. त्यांच्याकडे काही यंत्रणा नाही आहे. आज ते फक्त आश्वासनं देऊन लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते, पण ते फार काळ चालत नाही, कळलं की नाही. लोक तिकडे गेली, त्यांची कामं नाही झाली तर ते सगळे लोक फसणार आहेत, कळलं ना. आणि हा पक्ष येणाऱ्या काळामध्ये विसर्जित करण्याची पाळी त्यांच्यावर येणार आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाला त्याला कळलेलंच आहे आता ह्या माणसाची किंमत पूर्णपणे झिरो झाली आहे, त्यावेळेला ते त्यांना त्यांचं बाहेरचं रस्ता दाखवणार आहे. आणि त्यानंतर मात्र या पक्षाला काही भवितव्य राहणार नाही. त्याचं कारण म्हणजे एक असलेलं एकनाथ शिंदेंचं खुजं नेतृत्व. पक्ष बांधणीसाठी त्यांनी हा पक्ष त्यांच्या झुळ्यात पडल्यापासून त्यांनी काही केलेलं नाही. माणसं आकर्षित करण्याची त्यांच्याकडे कला नाही आहे. आणि सत्तेतनं बाहेर आल्यावर जो पैसा लागतो राजकारणात पक्ष बांधणी, तो त्यांच्याकडे त्यावेळेला उपलब्ध राहणार नाही. जमा केलेला पैशाची ते इन्व्हेस्टमेंट नवीन पक्ष बांधणीसाठी करणार नाही. त्यामुळे एकंदरीत शिवसेना, एकनाथ शिंदेचा जी शिवसेना आहे तिला फार मोठं काय राजकीय भवितव्य आहे असं मला अजिबात वाटत नाही. मित्रांनो, तुम्हाला मी जे काही एकनाथ शिंदेबद्दल बोललो हे जर तुम्हाला पटलं असेल तर माझ्या व्हिडिओला कृपया लाईक करा, तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करा, तो सर्वांशी शेअर करा. आणि मुख्य म्हणजे माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रात जो विनामूल्य आहे त्याला सबस्क्राईब करा, कळलं की नाही. आणि मला भेटण्यासाठी माझा जो ब्लॉग आहे sadhgurukamat.blogspot.com ला भेट द्या, माझ्या एक्सला भेट द्या, जिथे माझ्या प्रतिक्रिया असतात अनेक विषयाच्या. आणि मी अशाच प्रकारचे व्हिडिओ सातत्याने करत राहणार आहे. किती मला ट्रोल केलं तरी देखील माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर.